मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की व्यवसाय का करावा आणि त्याचाच पुढचा पार्ट आपण घेऊन आलेलो आहोत की व्यवसायासाठी योग्य आयडिया कशी निवडायची. तर नमस्कार, मी आहे सागर आणि उद्योग विश्व या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत की योग्य आयडिया कशी निवडायची. तर योग्य आयडिया आपल्याला व्यवसायासाठी जर निवडायची असेल तर आपल्याला काही गोष्टींचा अभ्यास करावा लागतो. त्यामध्ये स्वतःच्या आवडी आणि कौशल्य यावर लक्ष द्यायचं असतं. तर तुम्हाला काय करायला आवडतं, कारण प्रत्येकामध्ये एखादं टॅलेंट लपलेलं असतं आणि ते टॅलेंट आपण व्यवसायात कसं उतरता येईल. कारण एखादी गोष्ट आपल्याला करण्याची जर आवड असेल तर ती आपण चांगल्या पद्धतीनं करू शकतो आणि आपलं पूर्ण लक्ष हे त्या गोष्ट करण्यामध्ये आपण केंद्रित करू शकतो. कोणत्या गोष्टीत तुम्ही नैसर्गिकरित्या चांगले आहात ह्याचा एक शोध आपल्याला घ्यावा लागतो. तर या गोष्टींचा अभ्यास करून आपण आपली आयडिया ही निवडू शकतो. उदाहरण द्यायला झालं तर मी तुम्हाला सांगेन की एखाद्या माणसाला वेल्डिंग करण्याची आवड असते किंवा तो वेल्डिंग करत असतो, पण तो असा व्यवसाय म्हणून करत नसतो तर आवड म्हणून करत असतो. तर ह्याच आवडीला आपण व्यवसायात उतरवू शकतो. तर काही लोकांना कुकिंगची आवड असते, तर हे कुकिंगचं जे टॅलेंट आहे ते आपल्याला व्यवसायात कसं उतरता येईल. तर एखादा प्रोडक्ट आपण मार्केटमध्ये बनवून विकू शकतो आणि ते पदार्थ जर लोकांना आवडत असेल तर त्याचंच रूपांतर हे व्यवसायात होऊ शकतं. तसेच फूड डिलिव्हरी, होममेड प्रोडक्ट्स आपण बनवून तोही व्यवसाय आपण करू शकतो. तसंच पुढचा मुद्दा आहे की आपण जो व्यवसाय करणार आहोत किंवा जी आयडिया आपल्याकडे आहे ती आयडिया किंवा त्या व्यवसायाची बाजारात मागणी आहे का ते आपल्याला तपासायचं आहे. याला काय बोलतात, तर तुम्ही जे गोष्ट बनवणार आहात ती त्याची मार्केटमध्ये डिमांड आहे का. एखादा प्रोडक्ट किंवा सर्विस तुम्हाला आवडते पण लोकांना त्याची खरंच गरज आहे का, लोक त्या गोष्टीसाठी पैसा मोजतील का, हे सुद्धा आपल्याला विचार करण्याची गरज आहे. त्यासाठी मार्केट रिसर्च करा. गुगल, सोशल मीडिया, व्हॉट्सॲप आहे, अजून इंस्टाग्राम आहे, किंवा लोकांशी थेट बोलून माहिती मिळवा की आम्ही जो प्रोडक्ट बनवतोय त्याची तुम्हाला गरज वाटते का, तर तुम्ही खरेदी करणार का. तर ह्या गोष्टी तुम्ही लोकांना विचारून मार्केट सर्वे करू शकता. आणि हा जो मार्केट सर्वे तुम्ही करणार आहात तो कागदावर उतरवून घ्या. त्याच्यावर सखोल अभ्यास केला पाहिजे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे की जो आपण व्यवसाय करणार आहोत तर तो व्यवसाय हा कधी पण प्रॉब्लेम सॉल्व्हर असला पाहिजे. म्हणजे काय, तर लोकांची समस्या ओळखून त्याचा आपल्याला समाधान देता येईल का, तर असा व्यवसाय आपल्याला निवडायचा आहे. म्हणजे लोकांना ज्या गोष्टीची सध्या गरज आहे ती गोष्ट जर आपण लोकांना देत असू, म्हणजेच काय, तर लोकांना आज बाजारात कोणती गोष्ट मिळत नाही आहे आणि ती गोष्ट आपण अवेलेबल लोकांना करून देतोय, तर साहजिकच आहे त्या गोष्टीची मागणी ही बाजारात राहणार आहे. लोकांना कोणत्या समस्या आहेत आणि त्यावर आपण काय सोल्युशन देऊ शकतो हे आपल्याला शोधलं पाहिजे. तुम्ही एखाद्या समजा खेड्यात राहताय आणि आपल्या बाजूला एखादं शहराचं ठिकाण आहे, तर त्या शहराच्या ठिकाणी लोक बाहेरून जॉबला येत असतात, तर त्यांना हॉटेलमध्ये जेवावं लागतं. तर रोज लोक हॉटेलमध्ये जेवू शकत नाहीत. मग ते काय करतात की अशा जेवणाच्या शोधात असतात. म्हणजे काय, तर ते घरगुती असेल तर घरगुती जेवण आपण पुरवतो. आपल्याला कुकिंगची आवड असल्यामुळे आपण काय करतो की लोकांना घरगुती जेवण पुरवू शकतो. तर हा सुद्धा व्यवसाय आपण लोकांपर्यंत पोचवू शकतो.
त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर स्पर्धा कॉम्पिटिशन समजून घ्यायची आहे. कारण आपण जो व्यवसाय करत असतो तो फक्त आपणच करत नसतो, तर आजूबाजूला सुद्धा कोणीतरी करत असतं. तर तुम्ही जो व्यवसाय करताय त्यात तुम्हाला स्पर्धक कोण आहे, ते काय चांगलं करत आहेत आणि त्यात ते कमी कशात पडत आहेत हे सुद्धा आपल्याला शोधायचं आहे. आणि स्पर्धकाकडून आपल्याला काही गोष्टी शिकता येतात. कारण ज्याच्यामध्ये स्पर्धक कमी पडतोय ती गोष्ट आपण रिसर्च करून आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो आणि आपला स्वतःचा USP म्हणजे युनिक सेलिंग पॉईंट तयार करून लोकांपर्यंत आपण आपली गोष्ट पोहोचू शकतो. कोणताही व्यवसाय करत असताना आपण डायरेक्ट एका पायरीवरून डायरेक्ट 10व्या पायरीवर उडी मारायची नसते. म्हणजेच काय तर लहान प्रमाणात व्यवसाय टेस्ट करायचा असतो. आयडिया फक्त कागदावर न ठेवता पहिल्यांदा लहान प्रमाणात ती करून बघा. उदाहरणार्थ इंस्टाग्राम शॉप तयार करा, व्हॉट्सॲपवर मार्केटिंग करा, लोकल मार्केटला तुम्ही तुमचा प्रोडक्ट सेल करून बघा, मित्र नातेवाईक यांच्याकडे विक्री करून बघा. ग्राहकांचा प्रतिसाद कसा आहे तो पाहूनच आपल्याला आपला व्यवसाय वाढवायचा आहे की नाही हे ठरवता येतं. त्यासाठी कधीही व्यवसाय असा मोठ्या प्रमाणात न करता तो लहान प्रमाणात केलेला फायदेशीर असतो. कारण का जर आपल्याला नफा तोट्याचं जर गणित कळालं नसेल तर छोट्या प्रमाणात जर तोटा होणार असेल तर तो आपण सहन करू शकतो. पण मोठ्या प्रमाणात जर आपण व्यवसाय केला आणि जर आपल्याला लॉस झाला तर तो न परवडण्यासारखा असतो. म्हणून कधीही व्यवसाय करताना पहिल्यांदा लहान प्रमाणात टेस्ट करा. लोकांना मागणी आहे की नाही याची आपल्याला अभ्यास करता येतो. तर पुढचा आपला मुद्दा असा आहे की तुमच्याकडं संसाधनं काय आहेत. तर तुमच्याकडे जी संसाधनं आहेत त्या संसाधनांना जुळवणारी आयडिया तुमच्याकडे असायला पाहिजे. म्हणजे काय तर कोणताही व्यवसाय जर तुम्हाला करायचा असेल तर त्या व्यवसायाचा कच्चा माल ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. आणि तो कच्चा माल हा आपल्या जवळपास आहे का, तो डायरेक्ट शेतकऱ्याकडून घेता येईल का. जर शेतकऱ्याकडून जर घेता येत असेल तर मधली जी डिस्ट्रीब्युटर असतात त्यांचं जे मार्जिन काढत असतात ते मार्जिन कमी होत असतं. म्हणजे शेतकऱ्याकडून जर आपण एखादी वस्तू जर घेत असू तर ती आपल्याला स्वस्त भावात मिळत असते. म्हणून आपल्या जवळपास ज्या गोष्टी पिकतात किंवा तयार होतात त्याच्यावर आपल्याला व्यवसाय करता येईल का ही सुद्धा आयडिया आपण शोधून काढली पाहिजे. तसेच आपल्याकडं किती भांडवल आहे, आपल्याकडं वेळ किती आहे आणि आपल्याला किती वेळ आपल्या व्यवसायासाठी देता येईल ह्याचा सुद्धा शोध आपण घेतला पाहिजे. कारण काय होतं की आपल्याकडं भांडवल जेवढं आहे त्याच्यामध्ये छोट्या प्रमाणात आपण व्यवसाय चालू करून आपल्या व्यवसायाला आपण पुढं भविष्यात आलेल्या नफ्यातूनच आपल्याला वाढवायचं असतंय. तसंच आपल्याकडं संसाधनांमध्ये आणखी एक गोष्ट सांगायची राहून गेली की आपल्याकडं कोणते नेटवर्क आहेत, कॉन्टॅक्ट आहेत. त्या कॉन्टॅक्टचा नेटवर्कचा वापर करून आपला व्यवसायातला जो प्रोडक्ट तयार झालेला आहे तो आपल्याला लोकांपर्यंत कसा पोचवता येईल. तर नेटवर्क आणि कॉन्टॅक्ट हे एकदम महत्त्वाच्या गोष्टी आहेत, तर त्या आपल्याला सांभाळाव्या लागतात. तसेच उदाहरणार्थ आयडिया ही तुमच्या वर्तमान संसाधनांशी जोडलेली असली पाहिजे. म्हणजे काय, जे आत्ता बाजारात किंवा शेतकऱ्यांकडे पिकतंय किंवा आपल्याला इझिली अवेलेबल होणार आहे अशा गोष्टींचा व्यवसाय आपण करणं गरजेचं आहे. त्यांनी काय होतं की भविष्यात आपल्याला कोणत्याही अडचणी येत नाहीत. नाहीतर काय होईल की वर्तमान जेव्हा आपण व्यवसाय चालू करायला जाणार
तेव्हाच आपल्याला प्रॉब्लेमना सामोरे जावं लागतं. आपला पुढचा मुद्दा आहे भविष्यातील वाढ. आज लहान व्यवसाय आहे, पण उद्या त्याचं मोठं होऊ शकतं का? हा व्यवसाय 5-10 वर्षापर्यंत टिकून राहील का? जर याचं उत्तर जर आपण आपल्याला विचारलं आणि ते उत्तर जर होय असेल तर ती आयडिया एकदम मजबूत आहे. त्यासाठी काय करायचं की आपण जेव्हा विचार करत असतो की आपल्याला हा व्यवसाय करायचा आहे, पण त्या व्यवसायाची मागणी किंवा त्या प्रोडक्टची मागणी ही किती वर्षापर्यंत लोकांसाठी राहील, तर हे शोधायचं आहे. आता याचंच जर मी तुम्हाला छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर याच्या अगोदर म्हणजे मोबाईल येण्याच्या अगोदर आपल्याकडं टी व्ही असायचा आहे, घड्याळं असायची. तर घड्याळं रिपेरिंगची दुकानं होती, पण आज तीच घड्याळं आपल्या घरातून नामशेष झालेली आहेत आणि मोबाईल आल्यामुळं त्या टी व्हीचा किंवा घड्याळांचा त्याची जागा मोबाईलनं घेतली. त्यानं काय झालं तर जी दुकानं होती ती बंद पडली. तर हाच विचार आपल्याला करायचा आहे की आपण जो व्यवसाय करणार असू तो वर्षानुवर्ष चालत राहील का? तर अजून एक तुम्हाला उदाहरण देतो की आपण फूड बिझनेस जर करायचं म्हणलं तर फूड व्यवसाय हा कसा आहे की तो शेतकऱ्यांकडून कच्चा माल घेतला, त्याच्यावर प्रक्रिया केली आणि तो ग्राहकांपर्यंत गेला. ग्राहकांनी तो खाल्ल्याच्या नंतर तो संपला. मग नवीन रिक्वायरमेंट लोकांची असते की तीच वस्तू आपल्याला पुन्हा घ्यायची असते. तर जो वस्तू किंवा जी अन्नपदार्थ हे खाल्लं जातं ते कधीही संपत नाही. त्याची रिक्वायरमेंट ही दिवसेंदिवस वाढतच राहत असते. तर थोडक्यात सांगायचं काय तर योग्य आयडिया तीच आहे जी तुम्हाला आवडते, बाजारात ज्याला मागणी आहे आणि जी तुम्ही लहान प्रमाणावर करून बघून अभ्यास करून ती मोठी करू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला असंच टॅलेंट आपल्यामध्ये कोणतं टॅलेंट आहे ते तुम्हाला शोधून काढायचं आहे आणि त्याच्यावर विचार करायचा आहे. तर तुमच्या मनामध्ये कोणती अशी आयडिया आहे, तुमच्यामध्ये कोणतं टॅलेंट आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुमच्या कमेंटची वाट बघत आहे आणि तुमच्या आयडिया मला शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. धन्यवाद.